मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आणि एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेले होते। मुंबईमध्ये हा जो विजय मेळावा झालेला आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जे एकत्र या क्षणाला पाहायला मिळालेले होते, त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या चर्चांना सुरुवात झालेली आहे। आगामी काळात सुद्धा हे दोन्ही ठाकरे एकत्र पाहायला मिळणार का, याची चर्चा सुरू झालेली आहे। आजचा जो विजयी मेळावा झालेला आहे ते त्याचं जे लक्ष होतं ते म्हणजे मराठी भाषेसाठी होतं आणि त्यामुळे कोणताही राजकीय व्यासपीठ खरं तर हे नव्हतं, पण जे भाषणं झालेली आहेत त्यावरनं विरोधक आहेत त्यांचा जोरदार समाचार आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंनी सुद्धा घेतलेला आहे। इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले रवींद्र दंगेकर, जे याआधी शिवसैनिक होते, त्यानंतर ते राज ठाकरे यांच्यासोबत सुद्धा राहिलेले आहेत। म्हणून आजचा जो विजय मेळावा झालेला आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? दोन ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 2 दशकानंतर एकाच ठिकाणी पाहायला मिळाले। नाही, दोन भावांनी एकत्र यामध्ये काही गैर नाही, कारण शेवटी मराठी माणसं एकत्र राहणं हे स्वाभाविक राहिलंच पाहिजे, माझं तुमचं सगळ्यांचं मत आहे। आणि त्याच्यामुळं दोघं भाऊ एकत्र आहेत त्यात महाराष्ट्रासाठी आणि एकत्र, कारण शेवटी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे। आणि आपण बघितलं असेल तर सगळे प्रांतवाईज या देशामध्ये राज्य निर्माण झाले। महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजरात, कर्नाटकमध्ये कर्नाटक समाज म्हणजे बोलणाऱ्या भाषा, महाराष्ट्राची बोलणारी भाषा, आणि त्याचा तुम्हाला आम्हाला सगळ्याला अभिमान आहे, मलाही अभिमान आहे, त्याबद्दल दुमतच नाही त्याच्या बाबतीत। म्हणजे आज जो त्यांनी मेळावा आयोजित केलेला होता तो यशस्वी झाला? नाही, यशस्वी होण्यापेक्षा मराठी माणसं एकत्र येणं महत्वाचा आहे विषय आहे। आणि त्या मेळाव्यामध्ये हीच चर्चा होती की मराठी माणसांनी एकत्र, आणि त्यात मराठी माणसं एकत्र येणं चांगलीच गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना स्वाभिमानाचीच गोष्ट आहे, मलाही स्वाभिमानाची गोष्ट आहे। तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटते, आज जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या 18 ते 19 वर्ष एकमेकांकडे बघत नव्हते, काही कार्यक्रमात निमित्त ते एकत्र येत होते, पण आजची जी काही देहबोली दोघांची होती ती आगामी काळामध्ये खूप काही सांगून जाणारी आहे। आणि त्यामुळे एक शिवसैनिक आणि मनसैनिक म्हणून तुम्ही आधी राहिलेला आहात, तर त्याविषयी काय वाटतं आजच्या या प्रसंगाविषयी? नाही, राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, ही रक्ताची नाती आहेत, आणि रक्ताची नाती एकत्र आहे तर आपण तर कुटुंबिक माणसं आहेत, परिवारातले, त्यामुळे दोन भाऊ एकत्र येणं सगळ्यांना आवडलं, माझ्यासारख्याला आवडलं, कारण शेवटी दोन भाऊ आहेत ते एका रक्ताचे आहेत, एका परिवारातले, त्यांनी एकत्र येणं काय कोणाला गैर आहे। आपण शेवटी आपली मराठी माणसं ते एकत्र येतात, उलट आपण वाद मिटवायला बसलेले लोक असतो, कार्यकर्ते असतो, आणि त्या दोन्ही नेते जर एकत्र बसत असेल तर त्यात दुःख काही नाही, त्याला आजच्या मेळाव्याला काय राजकीय भूमिका नव्हती, आज फक्त मराठी माणसाची भूमिका होती, आणि त्या मराठी माणसाच्या भूमिकेसाठी एकत्र येणं तर त्याचं स्वागतच आपण मला आवडली। मराठी माणसं एकत्र आली त्याचं स्वागतच करावं लागेल ना। तुम्ही पण नव्हता आजच्या त्या मेळाव्यामध्ये, म्हणजे शिवसेनेचं पण कोणी उपस्थित नव्हतं, हा मुद्दा मराठीचा होता तरी सुद्धा नाही, याच्यामध्ये आता उपस्थित राहणार देशाची, राज्याची किती मोठी कोट्यवधीची लोकसंख्या आहे, आणि त्याच्यामध्ये ते कार्यकर्ते आणि बाकीचे लोक गेले होते, आज सगळ्यांचा सपोर्ट होतच की। पण तुमची शिवसेना का सहभागी झाली नव्हती? माझी शिवसेनेचा आता विषय शिवसेना मराठी माणसाचं झालं, शिवसेना सुद्धा मराठी माणसासाठीच आहे हे सुद्धा सातत्याने तुम्ही म्हणताय, एकनाथ शिंदे सुद्धा सातत्याने म्हणतात मराठीचा मुद्दा प्रादेशिक पक्ष आहे। असं असताना सुद्धा आजच्या या मेळाव्याला मराठी मुद्द्यासाठी जो एकत्रित होता, सर्व पक्षांना आवाहन केलं होतं, तरी सुद्धा मग तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे जे इतर नेते आहेत ते का सहभागी झाले नाही? मराठी माणसाची भूमिका, मराठी माणसाची भावना हे आपल्या त्या मेळाव्यात दिसून आली ना। ह्याला मी पक्षाची पक्ष म्हणून हा मेळावा नव्हता, मराठी माणसांचा मेळावा होता, आणि पक्ष म्हणून मेळाव्याचे स्वरूप नव्हते, मराठी माणसाचं होतं। सुप्रियाताई सुद्धा होत्या, म्हणजे विविध पक्षाची बी लोक त्या ठिकाणी होती, आणि मराठी माणसांची ते व्यासपीठ होतं। त्यामुळे आता पक्षीय भूमिका राहिली नाही, शिवसेना राहिली नाही किंवा काँग्रेस राहिली किंवा राष्ट्रवादी राहिली नाही, ती मराठी माणसाची भूमिका होती, आणि ती भूमिका सगळ्या महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे। तुमचा पाठिंबा होता मराठी माणसाच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये माझ्यासारखा मराठी माणूस काय बरोबर असणार आहे। शिवसेना म्हणून तुम्ही पाठीशी आहात, मराठी माणूस म्हणून आजची भूमिका होती, आणि मराठी माणूस म्हणून मला त्याचा अभिमान आहे। काल एकनाथ शिंदे जे पुण्यामध्ये भाषण करताना जय महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हटले, त्याचाही समाचार आज उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये घेतलेला आहे। आता बघा, त्यांनी जय महाराष्ट्र म्हणले, जय हिंद म्हणले, जय गुजरात म्हणले, आता ही भूमिका त्यांना तुम्ही विचारले तर माझ्यापेक्षा स्पष्ट ते सांगतील, परंतु
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा आपली संस्कृती आहे. आपण ज्यांनी आपल्याला बोलवलं किंवा त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले काढावे लागतात. जय गुजरात म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे? मराठीच्या अस्मितेचा मुद्दा आहे. हे सगळं होत असताना काल एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं, त्याच्यावरनं बराच वाद निर्माण झाला आणि आजही उद्धव ठाकरेंनी टीका केली त्यांच्यावरती. गद्दार असा शब्द वापरला. एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका ते स्पष्ट करतील, कारण ती त्यांची भूमिका काय होती ते त्यांनाच माहिती आहे. माझ्यापेक्षा ते व्यवस्थित भूमिका त्यांची स्पष्ट करतील. त्याच्यामुळं तुम्ही जर त्यांना जर विचारता मला पटलं का ते जय गुजरात? मी त्यांच्यावर काम करतोय तर त्यांची भूमिका आता समजून घ्या. पण ते का बोलले हे बी त्यांच्याशी ते स्वतः बोलतील. आज उद्या ते स्पष्टीकरण करतील ना. तुम्हाला मुद्दा पटला का? तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी राहिलेला आहात, शिवसेनेचे जुने जाणते शिवसैनिक आहात. जय गुजरात म्हणणं महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला पटलंय का? मी काय म्हणतो, आज मी शिवसेनेमध्ये काम करतो, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्यामुळे ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. आता पक्ष त्यांच्याबद्दलच्या ज्या भूमिका त्याला क्वांटर मला भूमिका सांगता येणार नाही, कारण मी त्यांच्यावर काम करतो. ते व्यवस्थित 1-2 दिवसात स्पष्टीकरण करतील त्याचे. आज उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर टीका केली. आता हा टीकाचा भाग आला, ज्यांनी त्याला लोकशाही स्वतंत्र. आणि पहिली गोष्ट सांगतो, राजकारणात कोण कोणाचा दुश्मन नाही, कोण कोणाचा दोस्त नाही राहत. वेळ प्रसंगी ज्याच्या भूमिका त्या घ्याव्या लागतात. त्या भूमिका आपण म्हणलो, कित्येक लोकांनी प्रयत्न केले राजसाहेब उद्धव साहेब एकत्र यावं. भविष्यात हे बी एकत्र येऊ शकतात, असं काय राजकारणात नाही. शिंदे साहेब येते परत एकत्र येऊ शकतात ना. राजकारणात असं काय ना की आज मित्र दुश्मन एकत्र येऊ शकतात. कारण भुजबळ साहेबांनी तर शिवसेना प्रमुखांवर टीका केली. नंतर भुजबळ साहेबांनी शिवसेना प्रमुखांच्या बद्दल चांगले उद्गार काढले. त्यांच्या सगळ्यांना त्यांनी स्वतः जाऊन भेटले, त्यांच्याशी चर्चा केली, काय आपले झालेल्या असतील भूमिका पूर्वीच्या व्यासपीठावर. पण त्यांनी शेवटी शिवसेना ठाकरेंशिवाय पर्याय नाही राज्याच्या राजकारणात. आता तुम्ही काय मला ते कुठनं फिरून नेता प्रश्न आज लक्षात येत नाहीये. तर मी जे म्हणतो, मी म्हटलं की दोघं एकत्र आले पाहिजेत. एकनाथ शिंदे हे पण आगामी काळात एकत्र येऊ शकतात. भुजबळांसंदर्भातले तुम्ही काय संदर्भ दिले, म्हणूनच की राज्यामध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाहीये का? नाही, ठाकरेंशिवाय पर्याय असा शब्दात मी बोललो नाही. आणि तुम्ही जे प्रश्न विचारता ते जरा माझ्याकडनं काय खोचक काय निघतं का, तर तसा विषय नाहीये. ठाकरे हे महाराष्ट्राचं काम केलं. शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राचं योगदान आहे. या मराठी माणसाला, हिंदुत्वाला त्यांनी एक ताकद दिलेली. आमच्यासारखे सर्वसामान्य लोक त्या काळामध्ये, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले लोक आज मुख्य मुद्दे आले. मग नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, एकनाथजी शिंदे असतील, मंत्री झाले, हे सगळे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यांची भूमिका ही आमची भूमिका कायम असणार आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका सगळ्यांनाच मान्य आहे. आणि ठाकरे आहेत तर महाराष्ट्र आहे, ही तर पूर्वीपासून आम्ही म्हणतो, उद्याही म्हणणार आहे ना. बाळासाहेब ठाकरे आहेत म्हणून आम्ही आहेत. आताचे जे 2 ठाकरे आहेत ते कायम राहतील. बरं, आता तुम्ही परत तसंच विचारता मला. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, ठाकरे ब्रँड, बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ज्यांच्यावर असेल त्यांच्यावर आम्ही आहोत. आजचा जो मेळावा झाला, ज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. आगामी काळामध्ये निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये सुद्धा हे दोन्ही ठाकरे एकत्र लढतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि एकत्र लढले तर त्यांना यश मिळेल का? ना, आता निवडणुकाचा सगळा अजेंडा वेगळा असतो. ज्याप्रमाणे आज त्यांनी भूमिका जाहीर केली नाही अजून, की आम्ही दोघं एकत्र पुढे जाऊ, पण मराठी म्हणून ते एकत्र आलेत असं आजच्या त्या सभेत नव्हतं. आणि मराठी एकत्र राहू हे सगळ्यांचं मत आहे. आणि त्यांची राजकीय भूमिका अजून त्यांनी स्पष्ट केली नाही. ती राजकीय भूमिका स्पष्ट केली आपल्याला कळलं ना. आजची त्याची सुरुवात झाली असं म्हटलं जाते. असं काय नाही, राजकारणात असं काय नसतं, ते तुम्हाला दिसेल. असं काय नसतं. तर रवींद्र धंगेकर होते. स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली नाहीये, पण ठाकरे बंधू आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सुद्धा एकत्र येऊ शकते, अशा पद्धतीचं मोठं विधान आहे. ते सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.